रामकृष्ण हरी. मला खूप असं वाटतं की वारी जेव्हा आपण बघतो म्हणजे दर दिवशी हे जणू फिरतं नगर आहे की 1.5-2 लाख लोकवस्तीचं एक चल शहर दिवसभर वाटचाल करून एका संध्याकाळी मुक्कामाला थांबतं आणि दुसऱ्या दिवशी पुढे ते मार्गस्थ होतं. गावातून रस्त्याने जेव्हा वारी जाते ना तेव्हा हा सोहळा बघायचा कसा, मला असं वाटतं ती दृष्टीसुद्धा आपल्याला थोडी कमवायला हवी. मी एवढ्याकरता म्हणतोय की आपल्या गावामध्ये सोहळा येणार म्हटल्यानंतर परिसरामध्ये उदंड उत्साह असतो. म्हणजे आमच्या या वारीच्या मार्गावरची अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांच्यामध्ये ज्ञानोबाराय किंवा तुकोबाराय आपल्याकडे या दिवशी मुक्कामाला एक रात्र येणार हाच त्या गावातला सगळ्यात मोठा उत्सव असतो. त्या गावाला अन्यथा जत्रा वगैरे नसेल तर ही पंढरीची वारी आज मुक्कामाला आहे, आज महाराज मुक्कामाला आहेत. म्हणजे मी तो अगदी मला एक आता अगदी अलीकडचा अनुभव आहे. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये लोणंदला सकाळी आम्ही आपले काही माझे सहकारी आणि आम्ही मित्र चाललो होतो. एके ठिकाणी रस्ता सोहळ्याकरता बंद केला होता आणि पाऱ्यावरती पोलीस होते. फक्त आमची गाडी बघून आम्ही त्यांना म्हटलं, त्यांनी ओळखलं की वारीला जायचं आहे म्हणून. तर ते काय म्हणले, ते म्हणले हे बघा आज लोणंदमध्ये माऊली मुक्कामाला आहे, तर तुम्ही जर जाणार असाल आणि फक्त माऊलीच्या दर्शनाला जाणार असाल तर सोडतो. मला ते म्हणजे वाक्य ऐकून इतकं भरून आलं की अरे माऊली म्हणजे तिथे आज रात्री मुक्कामाला आहेत बरं का, ते विराजमान आहेत आणि म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचा विक्षेप येणार नाही या पद्धतीने तुम्ही त्यांना भेटायला जा. ही जी भावना आहे ही वारीकडे बघण्याची एक दृष्टी देणारी आहे. अशी दृष्टी आपल्याला ही खरोखर संपादन करण्याची गरज आहे. कारण हा नुसता चालणारा समूह नाही आहे, याच्यात एक शिस्त आहे, याच्यात एक आंतरिक लय आहे आणि ती आंतरिक लय जी आहे ती भजनामधनं आलेली आहे. कारण ही जी आमची दिंडी आहे या दिंडीची जी रचना आहे की पुढे पताकाधारी, त्यांच्या मागे 4-4च्या ओळीमध्ये चालणारे टाळकरी, टाळकऱ्यांच्या मध्ये पखवाज, त्या सगळ्यांच्या मागे संपूर्ण दिंडीचं नियंत्रण करणारा विणेकरी. कारण ही शेवटी आमच्या नामदेवरायांची आणि नारदाची वीणा आहे. त्यामुळे दिंडीमध्ये अदृश्य हे नियंत्रण विणेकऱ्याचं आहे. म्हणजे कुठला अभंग आता म्हणायचा आणि तो कोणी म्हणायचा हा विणेकरी सांगतो मागणं आणि त्याप्रमाणे तो अभंग म्हटला जातो. आणि विणेकऱ्याच्या मागे दिंडीतल्या स्त्रिया, हे जे युनिट आहे, हे जे एकक आहे, याच्यामध्ये चालण्याची सुद्धा शिस्त आहे. म्हणजे अगदी नवखा माणूस जेव्हा दिंडीमध्ये येतो तो अगदी म्हणजे उत्साहापोटी लोक येतात, कुतूहलापोटी येतात आणि मग हळूहळू ते चालायला लागतात. इथे गंमत अशी आहे की नवीन आलेला जो माणूस आहे दिंडीत त्याने कुठे चालायचं याचे अलिखित नियम आहेत आणि त्याला एक पुन्हा आंतरिक त्याच्यामध्ये तर्क आहे किंवा तर्कशुद्धता आहे. दिंडीमध्ये प्रत्येक अभंग कुठले म्हणायचे, कुठल्या क्रमाने म्हणायचे, याच्यामध्ये आता अनंत प्रकारच्या अभंगांच्या मालिका आहेत. कारण संपूर्ण दिवस आपण जेव्हा चालतो तेव्हा अगदी सकाळी म्हणजे पंचपदीपासून काकडा, भूपाळी, त्याच्यानंतर दिनक्रमाचे अभंग. बरं हे इतकं गणित ठरलेलं आहे की सोहळा चालायला लागल्यानंतर सकाळचा आम्ही जेव्हा मुक्काम सोडून तळातनं सोहळ्या बाहेर पडतो, दिंड्या बाहेर पडतात, तेव्हा सकाळचा विसावा कुठे आहे, सकाळच्या विसाव्यानंतर दुपारचं भोजन कुठे आहे, दुपारचा विसावा कुठे आहे आणि रात्रीचा मुक्काम, हे टप्पे ठरलेले आहेत. दिंड्यांच्या अभंगांमध्ये कुठल्या टप्प्यापर्यंत कुठले अभंग पूर्ण झाले पाहिजेत याची सूत्रबद्धता आहे. त्यामुळे हे अभंग, त्या अभंगांचा क्रम आणि ते म्हणताना प्रत्येक आम्हाला म्हणजे वारी खरं बघायची आणि ऐकायची असते. आपण जर दिंडीच्या बाजूला रस्त्यावरती उभे राहिलो आणि जर नीट अवधान देऊन ऐकलं आणि जर आजूबाजूला गोंगाट नसेल तर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक अभंगाची चाल वेगळी असते. प्रत्येक अभंगामध्ये म्हणजे वेळेप्रमाणे अभंगाच्या प्रत्येक चरणाला चाल लावून म्हणायची का अभंग धावता म्हणायचा आणि शेवटच्या चरणाला चाल लावायची, हे त्या वेळेच्या आणि अंतराच्या गणितावरती ठरवतो विणेकरी. पण प्रत्येक अभंगाला वेगळी चाल असते. प्रत्येक अभंगाला मृदंगाचा ठेका, ताल आणि लय ही वेगवेगळी असते. आणि प्रत्येक अभंगाला आपल्याला जर त्यातला जर ज्याला संगीताची जाण आहे त्याच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये अतिशय मोठा रागदारीचा भाग आहे. नंतर समजा टप्पा मोठा असेल तर मग प्रत्येक अभंगाच्या चाल लावताना मग अत्यंत उत्तम गायक आपल्याला म्हणजे आपल्या समाजामध्ये किती सुप्त गुणी लोक आहेत याचं दर्शन वारीमध्ये होतं.
इतके सुंदर एकेकांचे आवाज असतात आणि मग आलापी घेऊन जेव्हा ते आलाप सुरू होतात, त्यामुळे वारी बघणं ते ऐकणं, त्यातल्या संगीताची आपण जो आनंद आहे तो अनुभवणं, पखवाजाचे ठेके बघणं, ती जी शिस्त आहे आणि ती चालताना जी तन्मयता आहे. म्हणजे मी अगदी एक मला अजून ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. एकदा आम्ही असेच म्हणजे सकाळची विसावा ठेवून आम्ही पुढे सोहळा चालला होता आणि माझी आठवण जर बरोबर असेल तर माळशेरस ते वेळापूरमध्ये आणि सकाळी तुफान पाऊस झाला होता. इतका पाऊस झाला होता की आधी रस्त्यावरती म्हणजे मार्गावरती कामं चालली होती, पण खाली खरोखर चिखलाची आपण रबडी म्हणतो तशी होती आणि दिंडी चालली होती. मी दिंडीच्या कडेला उभा होतो आणि एक सकाळच्या ज्या भोपाळ्या आहेत त्या भोपाळ्यांच्यामध्ये एक अत्यंत गोड अभंग, त्या म्हणजे भोपाळ्यांचा शेवट त्या अभंगाने होतो की आता कुठे धावे मन तुझे चरण देखली या, भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद, असा तुकोबारायांचा अभंग आहे. आणि मी रस्त्याच्या कडेला उभा होतो, समोर एक भराभर दिंडी चालली होती, खाली खरोखर म्हणजे गुडघ्या म्हणजे घोट्यापर्यंत चिखल, मागे त्यामुळे चपलांनी त्या चिखलाचे अंगावर शिंतोडे उडतायत, ते पाठीपर्यंत धोत्रापर्यंत येत आहेत. हे कशाचंही भान नसताना एक वारकरी, त्याचा अजूनही माझ्या डोळ्यासमोर चेहरा आहे, तो खरोखर या जगात नव्हता आणि त्यावेळी तो तन्मयतेने भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद, ही अभंगाचं चरण तो इतक्या तन्मयतेने म्हणत होता की ती अक्षरं आणि तो भाव आणि ती अवस्था ही तिथे एकवट झाली होती. ही जी तन्मयता आहे वारीमध्ये चालण्याची, ही बघणं म्हणजे वारी बघणं आहे. कारण आपण एक लक्षात ठेवूया की अगदी मान्य आहे की लोकांना कुतूहल आहे, उत्साह आहे, दरवर्षी वारीमध्ये नव्याने आपण जाऊन अनुभव घेऊन बघू म्हणून येणारे लोक आहेत, त्यांचं स्वागतच आहे. पण ही केवळ पिकनिक नाही आहे, वारी ही साधना आहे. आणि ही साधना कशासाठी आहे तर आपल्याला आपला शोध नव्याने लागण्यासाठी ही साधना आहे. हे मी एवढ्याकरता सांगतोय की संपूर्ण वारीचा जो दिनक्रम आहे तो जर आपण दिनक्रम नीट बघितला तर जर पावसाचं वेळापत्रक सगळं व्यवस्थित असेल तर पाऊस असतो, पावसाने ताण दिला तर प्रचंड ऊन असतं. म्हणजे दिवसभर ऊन, वारा, पाऊस, धूळ आणि आता वाहनांच्या धुरांचं प्रदूषण हे सगळं सहन करत सोहळा वाटचाल ही करत असतो. त्यामुळे दिवसभरचं म्हणजे सकाळी 6:15 पासून संध्याकाळी जवळपास 7-8 पर्यंत 12-14 तास चालणं. नियमाचे जे वारकरी आहेत ते तळावरती गेल्यानंतर ताबडतोब तिथे जे कीर्तन असतं देवाच्या तंबूसमोर, त्या कीर्तनाला टाळ घेऊन उभे राहतात. त्याच्यानंतर मग आपापल्या तंबूमध्ये जायचं, रात्रीचं भोजन संपवायचं, तंबूमध्ये विश्रांती घ्यायची आणि पहाटे काकड्याला पुन्हा हजर राहायचं. म्हणजे झोपेचा जर आपण अवधी बघितला तर साधारणपणे 2.5-3, डोक्यावरनं पाणी 3.5-4 तास एवढीच आपल्याला झोप मिळते. त्याच्यात जर तंबूमध्ये निवास असेल तर खाली जरी जमीन सरळ केलेली असली, कितीही शासनाने तळ दुरुस्त केलेले असते तरी खडबड असते, चिखल झाला असेल तर तंबूमध्ये पाणी येतं, आवाज अखंड चाललेला असतो. पण झोप, आहार आणि श्रम म्हणजे चालणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यामध्ये पुन्हा सकाळी पटकन जे मिळेल पाणी म्हणजे गरम पाणी मिळालं तर उत्तम, नाही तर गार पाण्याने पटकन आंघोळ करणं, म्हणजे शरीर शुद्धी. आणि ज्या आपल्या 3 म्हणजे आहार, निद्रा आणि विश्रांती, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या कमीत कमी आपल्याला किती म्हणजे कमीत कमी मात्रेने मिळून सुद्धा आपल्याला त्याचा ताण कसा जाणवत नाही, त्याच्यातही आपल्याला म्हणजे ह्या गोष्टींचं भानच नसतं की आपण किती वेळ झोपलोय, आपल्याला जेवण किती वाजता मिळालंय, आपण किती चाललोय. म्हणजे शारीरिक गरजा किमान पातळीवरती आणून सुद्धा आपल्याला अत्यंत समाधानाने कसं राहता येतं याचा आपल्याला शोध वारीमध्ये चालताना लागतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने वारी हा आपल्याला स्वतःचा शोध नव्याने किंवा स्वतःची ओळख नव्याने पटवून देणारा हा सोहळा आहे. त्या दृष्टीने आपण बघावं की एरवी आपले जे चोचले असतात ते कुठे आपल्या मनात सुद्धा येत नाही. आणि ह्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थाने म्हणजे आपण त्याला भाविक म्हणावं किंवा न म्हणावं, पण ज्याला आम्ही म्हणजे हा कदाचित फार जडजंबाळ शब्द म्हणजे वाटेल आध्यात्मिक, ज्याला आम्ही देह तादात्म्य म्हणतो, ते काही काळ तरी आपलं नक्की आपण विसरतो. म्हणजे मी याचा फक्त एक अगदी 2 माझ्या मनावरती कोरले गेलेले प्रसंग आहेत की जी आमची परतीची वारी असते, ती परतीची वारी हा एक वेगळा अनुभव आहे आणि तो तोंडाने म्हणजे शब्दाने सांगून त्याची अनुभूती किंवा त्याचं आगळेपण हे भावनांनी ते करून बघायला पाहिजे. परतीची वारी जी आहे की जेव्हा पंढरपूर असेल म्हणजे देहू असेल, आळंदी असेल, पैठण असेल, त्र्यंबकेश्वर असेल, इथून ज्या संतांच्या वाऱ्या जेव्हा निघतात
सोहळे पंढरपूरला जाण्यासाठी ते अंतराप्रमाणे 15 दिवस 17 दिवस. ज्या मुक्ताबाईंची वारी जी आहे ती सगळ्यात लांबची आहे, त्यांच्या जवळपास 31 दिवसाची वाटचाल आहे. ही सगळी वाटचाल ही पंढरपूरला निघताना त्या तिथीप्रमाणे हे वेळापत्रक ठरलेलं असतं की कोणत्या तिथीला कुठल्या गावामध्ये आपला मुक्काम आहे. परतीच्या वेळी मात्र पौर्णिमेला बहुतेक सगळे सोहळे हे आषाढ, ज्याला आम्ही गुरुपौर्णिमा म्हणतो, त्या दिवशी काला करून चंद्रभागेचं स्नान करून सगळे सोहळे परत निघतात. आणि जी आषाढ महिन्यामधली वद्य एकादशी आहे त्या दिवशी आपापल्या स्वस्थानी सगळे सोहळे पोचतात. म्हणजे हा कालावधी जेमतेम 8 ते 10 दिवसांचा असतो. म्हणजे जाताना 16-17 दिवसाची वाटचाल ही येताना जवळपास निम्म्या वेळेमध्ये पूर्ण करायची असते. त्यामुळे एका चालीमध्ये 2 मुक्काम असं ते चालणं होतं. म्हणजे ज्ञानोबारांच्या सोहळ्याची गंमत अशी आहे की रोज मग सरासरी 36 ते 37 किलोमीटरची चाली होते. पहाटे 1-1:30ला वाटचाल सुरू होते. म्हणजे 1-1:30ला वाटचाल सुरू केल्यानंतर सकाळी 6:30-7 पर्यंत एक 16-17 किलोमीटरचा एक टप्पा पूर्ण करायचा. जे गाव असेल ते ठरलेलं तिथे सकाळची देवाची पवमान पूजा होते. त्याच्यानंतर तिथेच नैवेद्य दाखवायचा आणि दुपारच्या टप्प्याची वाटचाल सुरू करून संध्याकाळी त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचं. या दिनक्रमामध्ये एकदा नात्यापुत्याला मी त्यावेळी म्हणजे मला अगदी अनुभव म्हणजे कुतूहल होतं म्हणून मी त्या वारीला तिथे परतीला थांबलो होतो. साधारणपणे 1:30ला निघायचं म्हटल्यानंतर अगदी 1 वाजल्यापासून तळावरती म्हणजे आमच्या शाळेमध्ये मुक्काम होता आणि शाळेच्या बाहेर त्यांच्या ध्वजवंदनाचा एक मोठा कट्टा होता, ओटा होता. त्या ओट्याला अगदी लागून एक टँकर उभा केला होता पाण्यासाठी आणि स्नानासाठी. आणि 1:30ला सगळ्यांची गडबड सुरू झाली, कारण कर्णा वाजला की निघायचं. आणि मी म्हटलं की आहे कुणी नाही दिसत आहे, फार गर्दी, म्हणून म्हटलं आपणही आंघोळ करून घ्यावी. म्हणून मी अक्षरशः अंधारामध्ये त्या एक साधारण 1 ते 1.25 फुटाचा मध्ये अंतर असावं फक्त, त्याच्यामध्ये पटकन मी त्या फटीमध्ये शिरलो, नळ सोडला आणि खाली बसून एक अगदी म्हणजे कावळ्याची आंघोळ ज्याला आपण म्हणतो तशी मी पटकन केली. आणि मी उभा राहून जेव्हा त्या सापटीमधनं बाहेर आलो तेव्हा एकदम माझ्या असं लक्षात आलं की माझ्या शेजारी अवघ्या 1-1.5 फुटावरती एक महिला वारकरी तिथे स्नान करत होती. आणि आजही माझ्या अंगावरती शहार येतात की मला एकदम म्हणलं की अरे आपल्या संपूर्ण म्हणजे स्नानासारख्या गोष्टीला आपण त्याची जी गोपनीयता आहे त्याचा तो एकांताचा भाग आहे तो आपण इतका जपतो. इथे वारीमध्ये आपण ज्ञानदेवांबरोबर चाललोय, इथे आपल्या शेजारी एक तास म्हणजे 1.25 फुटावरती एक परपुरुष स्नान करतोय. म्हणजे मला तर लक्षात नव्हतं, त्या माऊलीच्या पण मनामध्ये ही कुठे भावना शिरली नाही. म्हणजे ह्याला मी ते देह तादात्म्य सुटणं म्हणतो की आम्हाला भानच नव्हतं की अरे इथे कोण आहे, इथे स्त्री आहे का पुरुष आहे हे सुद्धा नव्हतं. फक्त एकच होतं की आपल्याला स्नान करून पटकन दिंडीमध्ये चालायचं आहे. म्हणजे काही क्षण सुद्धा तो जो आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या त्या देहाची अस्तित्वाची जाणीव निघून जाणं आणि नंतर जो मला एकदम साक्षात्कार झाला की अरे एक क्षण तरी आपल्या मनामध्ये द्वंद्व किंवा भेद राहिला नाही, ही अवस्था किंवा तो आनंद इतका आवरणीय होता. मग मला असं वाटलं की जर मला एक काही क्षणापुरता हा अनुभव येऊ शकतो, मग जर हीच अवस्था मला सतत अनुभवता आली तर आपलं जगणं किती बदलून जाईल. ही जी जाणीव आहे, ही जी सजगता आहे, ही जी बदललेली दृष्टी आहे, ही कमावण्यासाठी तरी आपण वारीमध्ये जावं. कारण मी म्हटल्याप्रमाणे किती आपल्या देहाचे चोचले आपण उरलेले 340 दिवस 350 दिवस पुरवत असतो आणि त्याच देहाकडे, त्याच जगण्याकडे, त्याच अस्तित्वाकडे आपण पूर्णपणे निर्लेप एका वेगळ्या भूमिकेतनं बघू शकतो. आणि तरीसुद्धा आपल्याला कमालीचा आनंद. आणि जसं एक तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे की असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगू दशा. ही जी महात्म्यांना अखंड दशा अनुभवता येते तिची चुडूक तरी आपल्याला वारीमध्ये नक्की दिसते. आणि म्हणून त्या वारीमध्ये चालणं आणि ते चालताना त्या सोहळ्याच्या आनंदाचा आपल्याला पुरेपूर मनमुराद अनुभव घेण्यासाठी दिंडीमधले अभंग कष्टपूर्वक पाठ करून चालणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण नुसतं चालावं पण अभंगांच्या मध्ये आपण जेव्हा म्हणायला लागतो, कारण तिथे दिंडीमध्ये जागा मिळवणं हा सुद्धा साधनेचा भाग आहे. जो नवीन एखादा माणूस जेव्हा येतो तेव्हा त्याला दिंडीचा विणेकरी जो असतो किंवा दिंडीचे जे नियंत्रण करणारे भजनाचे प्रमुख जे असतात ते त्याला पहिल्यांदा अगदी पुढे दिंडीच्या मुखाशी म्हणजे पताकाधारी लोकांबरोबर चालला तर त्याला सुरुवातीला तिथे सांगतं की तू तिथे उभा राहा, कारण त्याचे अभंगही पाठ असतात.
मग त्याने जर व्यवस्थित अभंग पाठ केले, आज आपण म्हणजे कुठली मालिका आहे, मालिकेमध्ये कुठला अभंग आहे, त्याचा भाव काय आहे हे लक्षात घेऊन जेव्हा तो त्या भजनामध्ये समरस होऊन सहभाग घ्यायला लागतो, तेव्हा हळूहळू त्याला मग पखवाजाच्या आजूबाजूला जे म्हणणारे मुख्य भजनकरी आहेत, टाळकरी आहेत, तिथे त्याला मग स्थान मिळतं. म्हणजे आमच्या लौकिकामध्ये आम्ही प्रगतीची व्याख्या आहे त्या स्थानावरून पुढे जाणं असं करतो. वारीमध्ये प्रगतीची व्याख्या वेगळी आहे. पताकाधाऱ्याकडं विणेकऱ्याकडे येणं म्हणजे पुढून मागे येणं आणि ती भजनाची जागा आपल्या साधनेच्या बळावरती संपादन करून सांभाळणं, ह्याला मी साधना म्हणतो. ही शिस्त जी आहे, हे जे संस्कार आहेत, हे आपल्याला फक्त वारीमध्ये होतात. म्हणून वारी अनुभवणं, वारी बघणं आणि ती बघण्यासाठी वेगळी दृष्टी संपादन करणं, हा सुद्धा या आनंद सोहळ्याच्या संस्कारांचा एक भाग आहे. त्याच्यासाठी मात्र आपल्याला आपलं मन हे तितकंच तरल बनवायला पाहिजे.